नेहमीचं त्याच चवीचं फोडणीचं वरण खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, थोडंसं सात्विक काहीतरी साधं सोपं असं खाण्याची इच्छा असेल, तर आजची ही सपक वरणाची जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा. खूप जास्त साधं सोपं आणि झटपट तयार होणारं हे वरण आहे. सगळ्यात अगोदर तर इथे मी तुरीची 1 वाटीची जी डाळ आहे, 1 वाटी डाळ मी छान कुकरला मस्त 3 शिट्ट्या होईपर्यंत छान मऊसूत अशी शिजवून घेतली. जेवढी डाळ आपली छान मऊ शिजल्या जाईल तेवढं आपलं वरण छान टेस्टी होतं. तर आता डाळ मी इथे घोटून घेतलेली आहे. गरम पाणी वापरून तुम्ही डाळ घोटून घेऊ शकता. फोडणीसाठी मी इथे 3 ते 4 चमचे तेल कढईमध्ये घातलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूपसुद्धा घालणार आहोत. या वरणाची रेसिपी थोडीशी वेगळी आहे, पण खूप जास्त छान लागतं आहे वरण. त्यानंतर दोन्हीही व्यवस्थित गरम झालं की आपण इथे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली आहे. छान मस्त असा तडका या फोडणीचा बसला पाहिजे. कढीपत्ता घातलेला आहे. एक छोटा लाल पिकलेला टोमॅटो घातला आहे. 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि अगदी चिमूटभर मी इथे हिंग घातलेला आहे. या वरणामध्ये आपल्याला कांदा किंवा लसूण, आलं अजिबात घालायचं नाही. त्यानंतर आपण लगेचच पाव चमचा इथे मीठ घातलं आहे आणि हा जो टोमॅटो आहे ना मंडळी, आपल्याला लो फ्लेमवरती छान या फोडणीमध्येच मॅश करून घ्यायचा आहे. त्यासोबतच मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा या फोडणीमध्येच घालते आहे. यामुळे मस्त अप्रतिम अशी चव या वरणाला येते. चमच्याच्या मागच्या बाजूने आपण टोमॅटो मस्त मॅश करून घेतला आहे. त्यानंतर आपण इथे पाव चमचा हळद घालणार आहोत. व्यवस्थितपणे हळदसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये. त्यानंतर आपण हे साधं असं तुरीच्या डाळीचं जे वरण आहे शिजवून घेतलेलं कुकरला, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला वरण जेवढं पातळ किंवा दाटसर घट्ट हवं असेल तेवढं याच्यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरायचं आहे. थंड पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही आहे. तर बघू शकता एकदम साधं सोपं असं हे सपक वरण आहे, पण गरमागरम भाताबरोबर वरून मस्त साजूक तुपाची धार एवढं छान लागतं ना. हे नेहमीचं तिखट किंवा लाल अशा फोडणीचं तर्रीचं वरण खाऊन कंटाळा येतो. कधीतरी काहीतरी साधं आणि सोपं असं खाण्याची इच्छा असते. तर तेव्हा या वरणाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता ह्या वरणाला फोडणी दिल्यानंतर आपल्याला मस्त 5 ते 7 मिनटं छान मंद गॅसवरती हे जे वरण आहे त्याला छान उकळी काढून घ्यायची. तेव्हाच सगळ्या जे आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत त्याची चव या वरणामध्ये उतरते. आणि खूप जास्त पातळ या वरणाला ठेवायचं नाही. अशा पद्धतीने थोडंसं दाटसर हे जास्त छान लागतं. तर पोळीबरोबर, भाताबरोबर, गरमागरम फुलक्याबरोबर मस्त छान लागतं आहे वरण. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.